अशा कोणत्या क्वालिटीज आहे असं वाटतं की तुला स्वतःबद्दलच्या सगळ्यात जास्त आवडतात, तर त्या कोणत्या क्वालिटीज असतील? मला माझी सगळ्यात आवडणारी क्वालिटी म्हणजे मी प्रचंड मेहनती आहे. खरंच जेन्युइनली, म्हणजे मला असं वाटतं की कुठलीच गोष्ट आयुष्यात पटकन मिळत नाही, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करायची इच्छा, ताकद आणि पेशन्स या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगी असतील तर तुम्ही काहीही अचीव करू शकता. आणि हे सगळं मी प्रयत्न करते की तेवढा पेशन्स स्वतःमध्ये ठेवीन आणि खूप मेहनत करीन आणि ते मी खरंच करत असते जेन्युइनली. मी अशीच आहे, साधी बावळट. नाही म्हणजे मला असंच आवडतं, साधं साधं राहायला आणि असं उगाच काहीतरी खोटं खोटं घेऊन मग त्याच्यात अडकत बसायला नाही आवडत मला वाटतं. आणि तीच खासियत असावी. तुमच्याबद्दलच्या अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला स्वतःला जास्त आवडतात किंवा कनेक्ट करणाऱ्या? मी कलाकार म्हणून जरी वावरत असलो, काम करत असलो ना, तरी माझ्यात एक गुण आहे जो मला कायम आवडतो स्वतःचा, एकमेवच आहे तो, की मी ऑडियन्स म्हणून क्रिएटिव्हिटी बघतो, स्वतःची आणि दुसऱ्याची. म्हणजे मी कुठल्याही माझ्या सहकलाकाराचा अभिनय किंवा कॅमेरामन असेल तर त्याचं कॅमेरावर किंवा दिग्दर्शन हे मी एक सामान्य पॉपकॉर्न खाणारा ऑडियन्स म्हणून बघतो. मी चष्मा लावून नाही बसत आहे, जरा थोडंसं असं करतो. आय डोंट डू दॅट. ओव्हरऑल चित्रपटाचा किंवा जे काय त्यांनी क्रिएट केलेलं आहे त्याचा परिणाम माझ्यावरती काय झाला हे मी अनालाइज करू शकतो ऍज अन ऑडियन्स, ही मला स्वतः ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण नॉर्मली ना पर्स्पेक्टिव्ह लागतो. इफ आय एम एन ऍक्टर, हे थोडंसं जरा त्यांनी इथे थोडी इंटेन्सिटी वाढवली असती तर वगैरे, आय डोंट डू दॅट. की मी प्रत्येकाला हा ठीक आहे ना, मला ती त्याची किंवा तिची ही परफॉर्मन्स लेवल होती, ती तुला आवडली का नाही एवढंच बघ. कारण ऑडियन्सला फक्त तेवढाच अधिकार असतो, काम आवडलं का नाही आवडलं. कौतुक करण्याची जी संधी आहे ती फार कमी मिळते. म्हणजे अनेक जण आपलं कौतुक करत असतात, पण आपण कधी कौतुक करताना आपण नसतो. म्हणजे ही संधी मिळत नाही, ती संधी मी तुला आज देणार आहे. येस. आणि त्याच्यासाठीच तो प्रश्न आहे की तुला स्वतःबद्दलच्या ज्या क्वालिटीज आहेत जे सगळ्यात जास्त आवडतात त्या प्लीज सांगा मला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माय हार्ट इज सो ब्युटिफुल. मला माझं हृदय प्रचंड आवडतं. आय एम व्हेरी, माझ्या आतमध्ये इमोशन्स आहेत. जो एक माणूस आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे एक कोरडेपणा फेस करतो तो नाहीये माझ्यामध्ये, आणि ते माझ्या अभिनेत्री होण्याला प्रचंड कॉम्प्लिमेंट करतो. दॅट्स द बेस्ट पार्ट विच आय लव्ह. दुसरी गोष्ट माझी अभ्यास करण्याची वृत्ती आहे. कुठलाही एक छोटासा विषय आला, कुठली व्यक्ती आली, कोणी आलं तरी मी त्याच्या मुळात जाऊन अभ्यास करते. यु नो, एखादी स्क्रिप्ट असो, ती सवयच आहे मला. सो यु नो दॅट्स द, त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्यात असलेल्या कुठल्याही प्रसंगांना, व्यक्तींना आम्ही फार प्रामाणिकपणे अभ्यासपूर्ण अप्रोच असतो माझा. अँड यु नो दॅट, ते मला माझ्यातलं खूप आवडतं. देन आय फील व्हेरी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या अपेक्षा तोडायला आवडतात. मला अनुभवानी खूप चांगलं श्रोती बनवलंय. मी खूप उत्तम ऐकू शकते, त्यामुळे मी समोरच्यांच्या भावना, त्यांचे इन्सिडेन्सेस खूप चांगले आत फील करू शकते. व्हेरी गुड लिस्नर. आणि त्याचा मला कुठेतरी अभिनयात पण उपयोग होतो, कारण आपण सगळ्यांचं आयुष्य नाही जगू शकत, पण त्यांच्या ह्या शेअरिंगनी आपल्याला ती एक संधी मिळते टू बिकम व्हेरी कंपॅशनेट. त्यामुळे मला असं वाटतं की आय होल्ड दॅट व्हॅल्यू a lot. आणि आय एम व्हेरी प्रोटेक्टिव्ह when it comes to my loved ones. मला त्यांना खूप प्रोटेक्ट करून ठेवावंसं वाटतं. त्यांचे लाड खूप मॅस्क्युलाइन, मला असं वाटतं मी माझ्या फेमिनाईन पेक्षा मॅस्क्युलाइन एनर्जी जास्त आहे, हे मला रिअलाइज झालंय ना. सो आणि मला स्वतःला नवीन पद्धतीने एक्सपेरिमेंट करायला नेहमी आवडतं. मला जे चकाचक आणि जे असं प्लास्टिक आहे ते मला आवडत नाही. त्यामुळे माझ्या कामाची पण चॉईस किंवा पद्धत मी बऱ्यापैकी पाण्यासारखी ठेवते की मला कसंही वाहता येऊ शकतं. बापरे, अवघड प्रश्न आहे हा. कारण मी स्वतःचं कौतुक करू इच्छित नसतो कधीच. मला माहित नाही, आता तुम्हीच खरं तर जास्त चांगलं सांगू शकाल की माझ्यामध्ये चूक काय बरोबर काय. मला आवडतं काय ते मी सांगू शकतो की मला वेळ पाळायला आवडते, मला त्या पर्टिक्युलर गोष्टीची शिस्त पाळायला आवडते, व्यवस्थापन त्याच्यातून निर्माण होतं. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रपट बनवताना ते शिकलेलो आहोत, त्यामुळं मला ह्या गोष्टी आवडतात. आता त्या मी करू शकतोय का नाही हे खरं तर तुम्ही सांगू शकता. मी अगदी उत्तम पद्धतीने करत असता. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.